प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आज या ठिकाणी श्री क्षेत्र टोणगाव या गावामध्ये चालू असलेला सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, गोड असा नामैद सप्ताह आज या ठिकाणी आपल्या टोणगावमध्ये संपन्न होत आहे। आणि त्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी दुसऱ्या दिवसाचं पुष्प कुपण्याकरता आज या ठिकाणी माझ्याकडे आलेला आहे। आजच्या कार्यक्रमाची संत सेवा जी आहे सौभाग्यवती पूजा कृष्णा सरोदे यांची या ठिकाणी आहे। आणि खरं तर या कार्यक्रमाकरता या ठिकाणी येण्याचं सद्भाग्य मला मिळालं। इको कमी करा, बोलताना नॉर्मल ठेवा आवाज, फक्त गायनाला इको देत चला। विठ्ठल 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 आज या ठिकाणी येण्याचं सद्भाग्य मला आपल्याच गावचे आमचे विजय भाऊ असतील, खरं तर त्यांनी या कार्यक्रमाकरता फोन केला, आजची सेवा या ठिकाणी दिली, त्याच्याबद्दल भाऊ तुमची या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करते। तसेच या ठिकाणी चालू असलेला सुंदर असा नामैद सप्ताह आसाराम महाराज यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होत आहे। भव्य नामैद सप्ताह आपण सगळेजण आज या ठिकाणी करतात। खरं तर त्यांचेच नव्हे तर संपूर्ण समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी टोणगाव असेल, सगळ्या मंडळीच या ठिकाणी पुनश्च एकदा मनापासून मी आभार व्यक्त करते। तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरु कृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून स्वर चालू राहू द्या। संत मंडळी महाराज मंडळी सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी गादीवरती उभे आहे। मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संता मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांची मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या, तुम्हा सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आज या ठिकाणी कीर्तन करण्याकरता उभी आहे। आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते आणि सेवेला सुरुवात विठ्ठल 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 संत संगतीचे काय सांगू सुख, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग, ज्यांनी वारकरी संप्रदायाला भक्कम असा आधार दिला, आपल्या रसाळा कीर्तनामधून लाखो जीवांचा उद्धार केला। कीर्तनामध्ये न लाजता नाचू, ज्ञानाचे दीप जगामध्ये लावले, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्यांच्या सोबत प्रत्यक्षात पांडुरंग परमात्म्याने जीवावा हा अधिकार ज्या नामदेवरायांना बालपणी प्राप्त झाला असे पंढरपूर निवासी संत नामदेवराय, त्या नामदेवरायांचा चार चरणांचा संतांच्या संगतीचं महत्व सांगणारा गोडा सभंग सेवेकरता निवडलाय विठ्ठल विठ्ठल संत संगतीचे काय सांगू सुख, अभंग आहे नामदेवरायांचा। आता गडबड बडबड अजिबात कुणीच करू नका, कारण तुम्हाला माहिती का कीर्तनामध्ये जर बडबड जर केली पुढच्या जन्मी कोण होतो माहिती?
कोण होतो माहिती का? कळलं का आता? हा, कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होणी येईल जन्मा. पुढच्या जन्मामध्ये बेडक व्हायचं नसेल तर आता जरा विठाला 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 या अभंगाद्वारे नामदेव राय सांगतात की संतांच्या संगतीचं महत्व काय आहे ना, हे तुम्हाला आम्हाला पटवून देतात. पण आता पहिली गोष्ट, संत म्हणजे नेमकं काय? संत कुणाला म्हणावे का? सुभाषितकाराचं गोडसं वर्णन आहे. सन्मार्गवर्ती न संत हा तद्रूपेन विद्या विनेरुधये सैव वर्तत इति संत हा. संत कुणाला म्हणावं? सन्मार्गाने वर्तन करणारे, देव स्वरूप असणारे, विद्या आणि विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले आणि जगाच्या कल्याणाकरिता जे या ठिकाणी आलेत ना, त्यांना संत असं म्हणतात. मग बघा, संत या ठिकाणी आले पण कशा करता? तुमचा आमचा उद्धार करण्याकरता संत महात्मे या ठिकाणी आलेत. पण मला सांगा, संत महात्मे या ठिकाणी आले पण कशा करता? अवतार तुम्हा धराया कर उद्धराया जन. तुमच्या आमच्या करता संत महात्मे या ठिकाणी आलात, म्हणून आपण काय केलं पाहिजे? ज्याप्रमाणे संत महात्मे वागले त्याप्रमाणे आपणही त्यांच्या मार्गाने गेलो पाहिजे. तुकोबऱ्या म्हणतात, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. विठला विठला मग प्रश्न असा निर्माण होतो की संतांची संगत आपण करायची का? तर ऐका, ज्या संसारामध्ये आपण जन्माला आलेला आहेत ना मायबाप, हा संसार कसा आहे हो? सुखरूप आहे का दुःखरूप आहे? कसा आहे पुरुष मंडळ? बोलत चला, अजिबात घाबरू नका, तुमच्या मुलीसारखीच आहे. कसा आहे संसार? दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा वाजवा एकदा जरा, आणि वाजवत चला, काही आवडलं तर, नाही का? कसा आहे संसार पुरुष मंडळ? सुखरूप आहे का दुःखरूप आहे? कसा आहे संसार? आधी सांगते, माझ्या कीर्तनामध्ये मी एकटी बोलत, कारण कीर्तन आपल्या सगळ्यांकरता तुम्हाला पण कळलं पाहिजे ना. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग होय अंग, सगळ्यांना कळलं पाहिजे ना. कसा आहे संसार? दुःखरूप. आपलं काय म्हणणं आहे? हा, यांचं म्हणणं दुःखरूप, आपलं काय म्हणणं आहे? किती भामटेव, काहीच म्हणत नाही. मी म्हणणारे का सोडून द्या, गोड प्रमाण दिले. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. बघा ना, दुःखरूप असा संसार आहे, पण संसार दुःख देतो म्हणून तुम्ही सोडलाय का? मी सोडलाय का? अजिबात नाही. संत म्हणतात संसार केलाच पाहिजे,
प्रपंच करा, पण कसा करा? संसारी असावे, असुनी नसावे, आणि भजन करावे वेळोवेळा. या ठिकाणी आलात, प्रपंच करा, परमार्थ करा, पण एक करता करता देवाच्या नावाचं भजन, संताची संगत आपण केली पाहिजे. कारण पहिली गोष्ट, अभंगामध्ये सुख शब्द आलाय. पहिली गोष्ट, आपण देवाच्या मंदिरामध्ये जर गेलात, देवाच्या समोर आपण हात जोडले, आपण देवाला काय म्हणतो? का हे देवा मला दुःख दे. बरोबर आहे का? चुकलं का काही? मग बोला ना. काय म्हणतो? महिला मंडळ जर बोलल्या नाही तर टोनगाव मध्येच राहणार, बोलल्या तर नक्की पुढे जाणार. जरा बोलत चला. आपण काय म्हणतो की हे देवा मला सुख दे, हे देवा मला दुःख दे, असं म्हणणारी व्यक्ती जगामध्ये कधी ऐकलंय का? पण नाथ भागवतामध्ये वर्णन आलंय का एका स्त्रीनं देवाकडे दुःख मागितलं होतं. मज लागी दुःख वावे ऐसा कोणी भविना जीवे, न वांछिताही दुःख पहावे, येणे न स्वभावे स्वतंत्रता. ती स्त्री म्हणजे होती महाभारतामधली कुंती आत्या. कुंती आत्याने काय केलं? का हे देवा मला दुःख दे. पण त्या ठिकाणी आपण जर असतो, आपण देवाकडे काय काय मागितलं असतं? आपलं विषय सोडा, आपलं जाऊ द्या. पण ती कुंती आत्या होती. पण आपण देवाकडे सुख मागतो. कुणी एखाद्या मंदिरामध्ये गेलात, देवाच्या समोर हात जोडले, हे देवा माझं चांगला होऊ दे, आणि शेजारच्याच उत्तर कसं द्यायला सांगितलंय मी? मोठ्याने बोलायचं कसं आणि खोटं बोलायचं. आपण काय म्हणतो? का हे देवा माझं चांगला होऊ दे, आणि शेजारच्याच तुम्हीच म्हणा, मी काय म्हणत. म्हणजे आपली मागणी आपल्या करता असते, आपण आपल्या करता मागतो. पण सोपी गोष्ट आहे. सुख जर पाहिजे असेल तर कुठे जायचंय? संताची संगत करावी लागेल. नामदेवराय म्हणतात, संत संगतीचे काय सांगू सुख. आता पुरवा सांगते, लक्षपूर्वक ऐका. विठ्ठल विठ्ठल एक दिवस माऊलीच्या मनामध्ये असा विचार आला की संपूर्ण जगामध्ये जावं, त्या तीर्थयात्रा कराव्यात. म्हणून माऊलीला वाटलं का हा विचार पांडुरंगाला सांगावा. आळंदीची माऊली पंढरपूरच्या पांडुरंगाकडे आली, देवाच्या अंतर्गाभाऱ्यामध्ये गेली. देवाने विचारलं, माऊली एवढं मोठं काय काम आहे? तुम्ही आज आमच्या दारामध्ये आलेला आहात. माऊली बोलू लागली, पुसता सांगे ना हित गुज मात, पुसता सांगे ना हित गुज मात, पुसता सांगे ना हित गुज मात, पुसता सांगे ना हित गुज मात. बैसोनी कांता सुख गोष्टी, बैसोनी पुसता सांगेन हित गुज मात, बैसोनी एकांत सुख गोष्टी. विचारलं पांडुरंगाने, माऊली एवढं मोठं काय काम आहे? आमच्या दारात तुम्ही आलेला आहात. माऊलीने सांगितलं, देवा अरे सगळ्या जगामध्ये जायचंय, तीर्थयात्रा करायच्या आहेत. मग देवा त्याच्या करता मला सोबत तुमचा नामदेवराय पाहिजे. पण नामदेवराय म्हणजे देवाचे जीव की प्राण होते. देवाला हो म्हणावं की नाही म्हणावं कळेनाच. कारण विचार करा, नामदेवराय म्हणजे देवाचे जीव की प्राण. देवाचा अगदी सक्का मित्र म्हणजे कोण होते? संत नामदेवराय. देवाला वाटलं हो कसं म्हणावं, कारण न्यायला कोण आले तर ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव.
ते काय साधे सोपे होते का? ज्ञानियांचे राजे होते, साधकांचे मायबाप, योगियांचे माऊली असे ज्ञानोबा राया घेण्या करता आले नाही कसं म्हणावं? हे जर पटत नसेल तर प्रपंचामधलं उदाहरण सांगते का? समजा दिवाळी जवळ आली, घरातील सगळे लोक म्हटले का ह्या दिवाळीला आपल्या सुनेला माहेरला पाठवायचं, नका पाठवू. पण त्याच मुलीचे मामा मुंबईच्या कोर्टामध्ये जज होते की सगळे लोक त्यांना वाकून नमस्कार करायचे. नेमकी त्याच दिवाळीला मुलीचे मामा गावी आले. घरच्या लोकांनी विचारलं, मामा एवढं मोठं काय काम आहे, तुम्ही आज आमच्या दारामध्ये आलेला आहात? ते म्हटले, काही नाही, या वर्षी माझ्या भाचीला मला मुंबईला न्यायचं आहे. सगळे काय म्हटले असतील, घेऊन जा. आधी काय म्हटले, पाठवायचं नाही. मग का पाठवलं? न्यायला कोण आले? मुंबईच्या हायकोर्टामधले जज. देवाने विचार केला माझ्या नामदेवाला, न्यायला कोण आलंय? कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा जिव्हाळा चैतन्याचा जिव्हाळा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा घेण्याकरता कैवल्याचा पुतळा असे ज्ञानोबा घेण्याकरता आले होते. नाही कसं म्हणावं? देवाने अट मान्य केली. देव म्हटले काही हरकत नाही, घेऊन जा. देव नामदेवरायांकडे गेले, सांगितलं, नामदेवा तुला जायचं आहे माऊलींसोबत. नामदेव म्हटले, देवा अरे मी तयार नाही, मी जाणारच नाही. तुला माहिती आहे ना, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. पण देव सांगू लागले, देव म्हणे नामा पाहे, देव म्हणे नामा पाहे, ज्ञानदेवा मीच आहे, ज्ञानदेवा मीच आहे, तो आणि मी नाही दुजा, ज्ञानदेव आत्मा माझा, तो आणि मी नाही दुजा, ज्ञानदेव आत्मा माझा, आत्मा माझा, आत्मा माझा. कोण आहेत? देव म्हणे नामा पाहे, ज्ञानदेव मीच आहे, तो आणि मी नाही दुजा, ज्ञानदेव आत्मा माझा. अरे नामदेव असं करतोस काय? माऊली म्हणजे मीच आहे, त्यांचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे, तू जाण्याकरता तयार हो. नामदेव म्हटले, बघ देवा, जातो देवा, पण माझी एक अट आहे. कोणती अट? का ज्या देवाचे कमरेवर हात नाही त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घेई मी तयाचे दर्शन. देवाने अट मान्य केली. माऊली निघाले, नामदेवराय निघाले. बऱ्याच वर्षाचा काळ लोटला. देवाला करमत नव्हतं. अरे माझा लाडका भक्त आहे, किती वर्ष झाले मला सोडून गेला. पण ज्या वेळेला भरपूर वर्षाचा काळ लोटला, माऊली पंढरपूरमध्ये आले, नामदेवराय आले. देवाने बघितलं, अरे माझा लाडका भक्त आहे नामदेवराय, मला भेटण्याकरता आलाय, कडकडून असं आलिंगन मारावं. म्हणून देवाने काय केलं? विटेवरचा पाय पुढे केला. पण आमच्या नामदेवराय देवाला म्हटले, थांब देवा, तुझ्यापेक्षा संताच्या संगाचे सुख काय आहे ना, हे मला कळलं. अभंगाचे
संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही ते नामदेवरा म्हटलं देवा, अरे तुझ्यापेक्षा संताची संगतीचं सुख काय आहे ना हे मी जाणलंय देवा. मला माहितीये का संत किती श्रेष्ठ आहे, म्हणून बघा या जगामध्ये श्रेष्ठ कोण आहे, थोर कोण आहे, ते म्हणजे आमचे संत. बघा या ठिकाणी आलात, संताची संगत केली पाहिजे, देवाचं भजन आपण केलं पाहिजे. पण हल्लीच्या भयंकर अशा युगामध्ये आपलं जीवन फार व्यस्त झालंय. या व्यस्त प्रपंचामध्ये, व्यस्त जीवनामध्ये देवाचं भजन करायला आपल्याकडे वेळ आहे का? आणि खुशाल नाही म्हणता, आपल्याकडे वेळ पण काढला पाहिजे, आपण वेळ केलं पाहिजे आपण देवाचं भजन. कारण भयंकर असं कलियुग आहे बघा. 2 वर्षापूर्वी आपल्याकडे एक रोग आला होता. त्या रोगाचं नाव काय सांगता येईल का? कोणता रोग होता तो? बरा कोरोना आला. कशामुळे आला हो? सांगता येईल का? काय गमत म्हणून आला होता? प्रमाण सांगते. तुका म्हणे पापे येते रोगाची रूपे. पापा वाढले, अन्याय वाढले, अत्याचार वाढले, भ्रष्टाचार वाढले, आणि म्हणून तर हे रोग तुमच्या आमच्या पाठीमागे लागले. पण या रोगापासून मुक्त व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? तुका म्हणे पापे जाती संताच्या, संतांच्या नावाचं भजन आपण केलं पाहिजे. कारण बघा या कोरोनामध्ये किती पैसेवाले लोक गेले हो, किती श्रीमंत लोक गेले. आपण टीव्ही समोर बघायचो किती त्या ठिकाणी प्रेताच्या रांगा लागल्या होत्या. पण ऐका ना, या कोरोनामध्ये फक्त 2च लोक वाचले. मग कोण वाचले सांगता येईल का? त्यांचं नाव, त्यांचं गाव, त्यांचा पत्ता काही सांगता येईल का? सांगू का? मग सांगू. एक म्हणजे मी, बरोबर का? दुसरे म्हणजे तुम्ही. आता आपण वाचलो, पण कशा करता आपण वाचलो कधी विचार केलाय का? एवढ्या लोक देव घेऊन गेला, पण एवढ्या लोकांमधून तुम्हाला आम्हाला ठेवलं कशा करता? देवाचं भजन करण्याकरता. देवे दिला देहा भजना गोमाता, देवे दिला देहा भजना गोमाता. हरी देवे दिला देहा भजना गोमाता, 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 देवे दिला देहा भजना गोमाता. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देहा भजना गोमाता, देवे दिला देहा भजना गोमाता. देवे दिला देहा भजना गोमाता, देवे दिला देहा भजना कशा करता? देह दिलाय, देवे दिला देह भोजना, बरोबर का? मग भजना गोमाटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भोजना करता नाही दिला हा देह, कशा करता दिलाय? भजना करता दिला, त्याचा करता उपयोग करायचा. पण काही काही लोक मरेपर्यंत देवाला मानत नाही. मला सांगा, देव आहे का? हा, पाऊस पडल का? नुसतं माना, काहीतरी म्हणा हा किंवा नाही. देव आहे का? आहे. कुणी कुणी बघितले हात वर करा बरं. हा, देव दिसत नाही. मग देव नाही का? आहे ना देव. कोरोना आहे का? कसं काय? तुम्ही माझ्या पुढचे निघाले. विठाला विठाला विठाला. कोरोना आहे का? आहे. दिसतो का? मग कोरोना नाही का? आहे ना कोरोना. मला सांगायचं काय, न दिसणारा व्हायरस माणसं मारू शकतो. न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो, तर यातून फक्त न दिसणारा देवच वाचू शकतो ना, हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. कारण या ठिकाणी आपण आलात,
संताची संगत, देवाचं भजन आपण केलं पाहिजे. पण आताच्या काळामध्ये लोक देवाचं भजनच करत नाही हो. शेवटचा अंतकाळ जवळ येतो, मरणाचा टप्पा जवळ येतो, पण देवाचं भजन करत नाही आणि प्रपंच काय सुटत. एक सुंदर असं उदाहरण सांगते, ऐका. विठ्ठल विठ्ठल एका गावामध्ये एक आजोबा राहत होते. त्यांचं वय होतं 80 वर्षाचं. आता 80 वर्षाचं वय झालं आणि मरदेसमयी आजोबांची वाचा गेली. वाचा कळते ना तुम्हाला? वाचा म्हणजे काय? त्यांना बोलताच येत नव्हतं. आता बाबा आजारी असायचे. अनेक पाहुणे भेटणा करता यायचे. पाहुणे भेटणा करता आले का तोंडाने बोलता येत नसायचं. मग फक्त हाताने इशारा करायचे. असं असं करायचे आणि असं असं करायचे. माझ्या हाताकडे बघा बरं का, तरच कळेल कसं करायचे. असं असं करायचे, असं असं करायचे. मुलं म्हटले हा काय प्रकार आहे? बाबा असं करतात तरी कसे? तेवढ्यात एक पाहुणा त्या ठिकाणी आला. तो म्हटला, अरे तुमच्या बाबांना असं सांगायचं आहे, असं बोलायचं आहे का आतापर्यंत मी जे काय धन कमावलं, जो पैसा कमवला, ते सगळं धन, तो सगळा पैसा या पाठीमागच्या भिंतीमध्ये लपून ठेवलेला आहे. आता मला सांगा, पैसा मिळणार असं म्हटल्यावरती कोण नाही म्हणणार हो? पैसा म्हटलं की माणसाला गुदगुल्या होतात आणि याचा काळच तसा आहे. पैशापुढे माणसाला बापाचं प्रेम कळत नाही, आईचं प्रेम कळत नाही, भावाचं बंध कळत नाही, बहिणीची माया कळत नाही. एवढा पैसा, पण पैसा कुठे होता? भिंतीमध्ये. आता मुलं म्हटले काही होऊ द्या पण पैसा मात्र भेटलाच पाहिजे. पोरांनी काय केलं ऐका. आता पहिली भिंत पाडली पण पैसा कुठे भेटला नाही. पुन्हा दुसरी भिंत पाडली, पैसा कुठेच भेटला नाही. पोरं बापाच्या जवळ गेले. म्हटले का हो बाबा, 2 भिंती पाडल्या बाबा, पैसा कुठेच नाही. म्हातारा पुन्हा तसंच करायला लागलं. पोरांनी पुन्हा तिसरी भिंत पाडली, चौथी पाडली, अख्खा बंगला पाडला, पण पैसा कुठे भेटला नाही. पोरं नाराज झाले. म्हटले म्हाताऱ्याच्या नादी आपण लागलो, आपला बंगला पाडला. म्हटले करायचं काय? रडू लागले पोरं. त्यांचा मित्र म्हटला घाबरू नका रे पोरांनो, एक काम करा म्हटला, तुमच्या बाबांची वाचा आणायची का म्हटला. म्हणजे त्याचीच तर वाट बघतोय, सांग ना बाबा काहीतरी औषध. म्हटला सोपी गोष्ट आहे, तुम्ही पुण्यामध्ये जा, त्या ठिकाणी एक असा डॉक्टर आहे, त्या डॉक्टरकडे एक औषधी वनस्पती आहे का, ती वनस्पती खाल्ली का त्या माणसाला काही काळ बोलण्याची परवानगी मिळते, पण तिची किंमत आहे 2 लाख रुपये.